बतई कसली भेटली मला तर हातातच धराया नाही तेव्हा असं कापायला यावं मला. मसाल्याची तयारी चालू आहे. कांदा कापून वाळू घालायचा आहे. मदत करू लागलेत मालक. मालकाला मी मदत करू लागायले या. कसे बघत येत लगेच डोळे वाटारून बघा ना. मालकाला मी मदत करू लागायले या. झालं मालक मदत करू लागायले म्हणलं डोळे वाटारून बघायले ते. मग असले काम मला जमत नसते. दोन कांदे कापूस तरच लागलं. मी वाळू घाली की एवढे राहिलेत अजून. ह्याचे साल्ट काढले, ह्याला धुतलं आणि आता चिरायला आम्ही कांदे. काहीतरी बघ एखादा आतरायला असलं त्याच्यावर. तिकडं लय मोठं आतरलंय आम्ही. ते ही असली काय ताडपत्री आतरली आम्ही तिकडं. आणि आता आम्हाला मिरच्या वाळू घालायच्या. आणि मिरच्याचे देठ मी पटापटा काढीते. तुम्ही मला मदत करू लागा. आमची सासूबाई मला इंदिरा गांधी म्हणती, कळलं का तुम्हाला? म्हणजे माझी सासू मला इंदिरा गांधी म्हणते, कळलं का? इंदिरा गांधी. सासूची इंदिरा गांधी मी आहे. तर मग नवऱ्याची कोण असेल बघा. गुलछडी मै गुलछडी. झालं आता बघ झालं. मला व्हिडिओ काढा येतोय. मोठा व्हिडिओ काढायचे. आणि मी काय करायले माहिती का, व्हिडिओ काढून साठवून ठेवायले. मला टाइमच नाही अपलोड करायला. इकडं नेट चला नाही. आपल्या गावाकडेच म्हणाले. आता मी गावाकडे आली. आपल्या तिकडं घरी वायफाय आहे ना. तर मग तिकडं दनादन व्हिडिओ इकडं काढून घेतलेले तिकडं गेल्यास अपलोड करायची. तर दनादन म्हणजे संध्याकाळच्या टायमाला अपलोड करून ठेवायचे. संध्याकाळी तिकडे गेल्यावर पुन्हा मग झोपायचंच नाही. सगळे व्हिडिओ लाईनला लावून असे अपलोड करीत राहायचं. तोपर्यंत धीर धरा, दम धरा. मी आताशी न्यूज गोळा करायले असं समजा. काय म्हणते तू त्याला? न्यूज गोळा म्हणजे खबरी. मै हूं खबरी. मी कुणाच्या खबरी ठेवत नाही बरं का. मी माझ्या स्वतःचे व्हिडिओ काढू ठेवायले. आणि इतके बी नाही काढून ठेवायले. जसा वेळ भेटन तसं काढून ठेवायले. आणि आता आम्हाला लई काम पडलेत. अजून लई काम पडलेत. कालचे काम एवढे केले ना. आल्याचे काम आल्याचे तर लय हात दुखायलेत. हे हात दुखायलेत, पाय दुखायलेत. तळपायाची नुसती आग झाली. कळलं का? रात्रभर नुसती आग ढणढण झाली तळपायाची. कामून झाली माहिती नाही. पण रात्र गेली. नुसतं कसं की होऊ लागलं. आणि हे बी दुखू लागलं. हे आणि पाय बी दुखू लागले. आणि तळपायाची आग झाली लय.
आता हे चाकू जराशी चुटका लागलाय चाकूचा जराशी कांदा कापून बघितला व मालकाला मदत करू लागली. हा नाही जमा गप्पा बाताड्या बाईला काय ह्याचं जमत हो. तर राहू द्या दुःख होऊन जाईन आधीच. आणि हा तर बस झाला आता तर काय आहे तर ते करून टाका बंद. आता ट्रॅक्टर आलंय नुसता गर्दा येतय आता बघा की भोंग्या लागत त्याच्या ट्रॅक्टरचा धडा 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 धडा. कोण आहे रे? तर बघा ते ट्रॅक्टर चाललं काय. आता मलाच उठावं लागेल ते व्हिडिओ बंद करायला. आम्ही दोघंच आहेत. आम्ही दोघं कप्पल आम्ही दोघं कप्पल आहेत. हनीमूनला आला असं समजा की तुम्ही. हा बाहेर देशात गेला असं समजा तुम्ही. आम्ही दोघंच आहेत कळलं का. कुणीच नाही आमच्या सोबत कुणीच. एवढं मोठं घरदार हाय एवढा परिसर हाय आणि त्या परिसरामध्ये आम्ही दोघं नुसते काम करून 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 नुसते थकून चालला. हा काल आल्या पाणी भरलं इतकं मोठं लय पाणी भरलं. आम्ही 3-4 बॅलर भरलं पाणी. आणि मग सगळी साफसफाई झाड झूड सगळं तुम्हाला सगळं सांगत नाही व सगळं तुमच्या समोर आणून ठेवते. थोडा धीर धरा. हा तुम्हाला व्हिडिओद्वारे सगळं कळन आम्ही गावाला आल्यास काय काय केलंय. आता आम्ही गावाला आलो त्याला माहिती झालंय बरं का. आमच्या घरच्याला म्हणजे आमच्या रिलेटिव्ह मधले जे आहेत ना त्यांना उत्सुकता काय लागली या. व्हिडिओ कसा पडत नाही की व्हिडिओ कसा टाकी नाही म्हणजे नक्की काय चालू आहे गावाकडे गेल्यावर. आता त्यांना काहीच कळ नाही कारण की मी व्हिडिओच टाकी नाही. कुठेही जा बिलटम आहेच आपल्या सोबत. तर माझं नुसतं डोसकं दुखायलं व इकडं आले तसं हे कसं की जड पडल्यावरच व्हायलंय. नुसतं भन व्हायलंय कसं की वेगळंच व्हायलंय मला इकडं. वेगळंच व्हायलंय कसं की बघा तुम्हाला कसं सांगावा. हा तर मला काल फोन आले होते 2-4चे. काय मी हाय व्हिडिओ एक बी पडला नाही. आम्ही वाट बघायला आता तरी कळन मग तरी कळन. व्हिडिओ आधी आम्ही चेक केला पडलाय का नाही टाकलाय का नाही. आणि मग आम्हाला कॉलच करावा लागला नक्की काय चालू आहे गावाला काय नाही. आणि मग व्हिडिओ कॉल करून आम्हाला दाखवा वातावरण आमच्या इकडचं. म्हणलं वेळ नाही. म्हणलंय वेळ नाही आम्हाला. हा तुम्हाला काय लागलंय म्हणलं उगाचच गप्पा गोष्टी करायला. आता मी काय बिनकामी आहे का काय म्हणलं. मला काम आहे म्हणलं इकडं लय काम केलं व तुम्हाला खोटं वाटन. बस झालं आता चला करू का बंद आता. आता हे कांदा आहे ना बघा हे कांदा वाळू घालायचा. हा तुम्हाला सांगते की मी मसाला हे किती आणलाय काय आणलाय. 10 किलो मिरच्या आणल्यात. ते तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओ मध्ये सांगते. हा 3000चा खडा मसाला आणलाय. आणि मिरच्या आहेत 2500च्या 10 किलो. 250 रुपये किलो. काहीच कमी केलं नाही माहितीये का. फक्त 20-20 रुपये कमी केले समजायचं. हा 270 न प्युअर मिरची एकदम तिखट. कोणची म्हणली किंवा मला नाव सांगितलंय पण नाही लक्षात माझ्या. पण मला म्हणले तुमच्यासाठी 20 रुपये कमी करीत आहो आम्ही. हा तुम्ही जास्त घ्यायला म्हणून बरं का असं म्हणले. हा तुमच्यासाठी म्हणजे मी काय त्याची माय बहीण नव्हते का कुणी नव्हती असं आहे. पण ते दादानं म्हणले तुम्ही जास्त मिरच्या घ्यायला न त्याच्यामुळं तुम्हाला 250 रुपये लावित आहो. 250 लावित आहो म्हणले. तर मग 10 किलो मिरच्या आणल्या बघा. त्या मिरच्याचं नाव सांगितलंय. लय तिखट आहे त्या मिरच्या.
पण मला येत नाही आता मिरच्याचं नाव बी. आणि त्या मिरच्याच निश्चित बसायचंय आता. हा आणि ते खोबरं बी राहिलंय निसायचं गय माय. लय काळजी ऊन लागते. नाही तो स्वयंपाक करून घ्यावा. हं? स्वयंपाक हो स्वयंपाक मी करून घेते. आता तुम्ही खोबरं मग निश्चित बसताव का? खोबरं वाळवायचं का? खोबरं वाळवायचं नाही, असं बारीक करायचंय. 1.5 किलो खोबरं, 1.5 किलो धने, ते 1 किलो फुल असते का दगडी फुल, लय आणलाय मसाला. कळलं का? तेवढा मसाला आता मी नाही मग मालक करीत येत. मला तसंच येतंय आता. मला करायचंय करीत तर काहीच नाही. मी बी मदत करीते की आता. बघा की व्हिडिओ बंद करीते आता उठून. हा चला मग बाय.